आप्पासाहेब कुलकर्णी आणि त्यांचा थोरला मुलगा भैया या दोघांशीही माझी मैत्री आहे. नोकरीच्या निमित्ताने भैया गाव सोडून गेला तेव्हापासून आप्पासाहेबांची आणि माझी मैत्री चांगलीच वाढली आहे. रोज संध्याकाळी गावाबाहेर फिरायला जायचे व मनात येईल त्या विषयावर मनमोकळेपणाने बोलायचे हा आमचा कार्यक्रम झाला आहे. पण आता यापुढे हा कार्यक्रम बंद होणार. आता आप्पासाहेब देखील गाव सोडणार. गाव सोडण्याची आप्पासाहेबांची इच्छा नव्हती, पण भैयाच्या इच्छेपुढे त्यांचे काय चालणार? स्वतःची इच्छा नसतानाही त्यांनी भैयाचे म्हणणे मान्य केले. त्यांनी दाखवले नाही तरी मला माहीत होते की गावातले घर विकून शहरात जायचे त्यांच्या जीवावर आले असेल. भैयाचे म्हणणेही चूक नव्हते. त्याचे म्हणणे असे की यापुढे सगळे कुटुंब शिक्षणासाठी उपजीविकेसाठी शहरात राहणार, तेव्हा गावातले घर ठेवायचे आणि शहरात राहायचे असा दुहेरी प्रपंच कशाला? त्यापेक्षा गावातले घर विकून जे पैसे येतील त्यात थोडीशी भर घालून शहरात घर बांधले तर मुलांच्या शिक्षणासाठी व जमेल तर भाड्यासाठी उपयोग होईल. आप्पासाहेबांनी भैयाच्या योजनेला संमती दिली, ते केवळ गृहकलह टाळावा म्हणूनच. त्यांच्या मनात भैयाविषयी काही गैरसमज असला तर मित्रकर्तव्य म्हणून तो दूर करावा या हेतूने मी रद्दबदली आप्पासाहेबांकडे गेलो. वळसे गतगती मी त्यांना म्हणालो, आप्पासाहेब, आता तुम्ही शहराचे रहिवासी होणार, पण अधूनमधून माझ्याकडे आलं पाहिजे. तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमचे पायदूळ गावात झडले पाहिजे. जरूर झडेल हे काय सांगायला हवं? कोण खुशीनं शहरात जातोय? आहे काय तिथं? धड मोकळे हवा नाही की चांगलं खाणं नाही. ते खरं आहे आप्पासाहेब. पुढला सर्व विचार करता शहरातच घर असायला हवं. शहरात शिकलेली तुमची मुलं आणि नातवंड या गावात राहून काय करणार? ते खरं आहे, म्हणूनच घर विक्रीला मी संमती दिली. पण मला वाईट वाटलं तुम्हा नवीन लोकांच्या वृत्तीचं. का? काय झालं? भैया काही कमी जास्त बोलला वागला काय? ऐका सांगतो, नाहीतरी मी आता इथून जाणार. पूर्वीसारख्या गप्पा व्हायच्या नाहीत आपल्या, आज बोलूनच घेतो. मी बोला म्हटलं आणि आप्पासाहेब सांगू लागले. मला झालेल्या प्लेगची ही आठवण आहे. आता ही आठवण मोठी रोमांचकारी वाटते, पण प्रत्यक्ष त्यावेळी क्षणाक्षणाला माझी परीक्षाच होत होती. गावात उंदीर पडू लागल्याची कुणकुण नुकतीच सुरू झाली. एकच उपाय होता, आपापली घर सोडायची आणि गावाबाहेर नदीच्या तीरावर झोपड्या बांधून राहायचं. घराला कुलूप ठोकून आम्ही बाहेर पडलो. निघताना थोडी भांडी कुंडी, 1-2 खाटा, कपडे आणि घरातले किडीक मुडक तेवढं घेऊन बाहेर पडलो. पण तेही सामान काही कमी नव्हतं. गावातून नदीकाठी सामान न्यायला नोकर कुठे मिळणार? ज्याला जेवढे जमल तेवढे ओझं त्यानं डोक्यावर घेतलं. साठी उलटून गेलेल्या माझ्या आईबापांनाही ओझं घ्यावं लागलं. आम्ही एकटीच काही संकटात नव्हतो, सगळं गाव आपत्तीत सापडलं होतं. नदीच्या किनाऱ्यावर पहिली रात्र आम्ही उघड्यावर कुडकुडत झाडाखाली घालवली. एकमेकांच्या सहवासाची काही ती ऊब त्या रात्रीच्या थंडीत व दवात आम्हाला मिळाली. दुसऱ्या दिवशी मी झोपडी बांधायला सुरुवात केली. नदीच्या काठची जमीन, हिरवगार गवत, चिकार वाढलेलं. अंग मोडेपर्यंत ते सगळं खुरपण कापून काढलं. अंगावर किती ठिकाणी खरचटलं ते मोजता येत नव्हतं. जमीन साफ केली खरी, पण तेवढ्यावरच झोपडी कशी उभी करायची? पाणी जवळच असल्यामुळं दलदल फार. खटपट करून थोडे वासे जमवले, तट्टे गोळा केले व 2-3 दिवसात झोपडी उभी केली. झोपडीत झोपायला खाटा पुरेशा नव्हता. म्हाताऱ्या आईबापांना व गर्भार बायकोला खाटा देणं आवश्यक होतं. मध्येच रात्री प्रभू कृपेचा वर्षाव झाला. झोपडीत पायभर पाणी साचलं. थंडी मी म्हणत होती झोपडीचं कसं संबंध रात्र मी डोळे चोळत काढली. पण त्यानंतरच्या रात्री तशा जागेतही मला डराडूर झोप लागली. मध्यरात्री मला माझ्या वडिलांचं कणणं ऐकू आलं. त्यांच्या अंगावर हात ठेवून बघतो तो गरम झालेलं. शेण असेल असे वडील म्हणाले. सकाळी उठून नदीच्या पलीकडच्या तीरावर वाडीत मी भाजी आणायला गेलो. भाजी घेऊन माझी नाव तीरावर लागली. पाहतो तो माझी बायको घामाघूम होऊन काठावर उभी. काय झालं म्हणून मी विचारलं तर ती म्हणाली, लवकर घरी चला, मामंजी कसं तरी करतात. घरी जाऊन बघितलं तो वडील तापानं फणफणत व्यथेनं किंकाळ्या देत पडलेली. त्यांच्या जाखेतून गाठ आली होती. मी समजलो प्लेगनं इथंही पाठ सोडली नव्हती, पण प्लेग झाला हे कोणाला सांगायचं नाही. ते लोकांना कळलं तर ती वस्ती सोडावी लागली असती. चुपचाप डॉक्टरांना बोलवलं. त्यांना काय करायचे ते उपचार केले. पण वडील रात्रभर तळमळत होते. ते पाहत नव्हतं तरी नुसतं पाहावं लागलं. रात्र सगळ्यांनी जागून काढली. काय झालं हे आमच्याखेरीज कोणाला नीट कळलं नव्हतं. रामप्रहाराला वडिलांच्या वेदना वाढल्या, किंकाळ्या वाढल्या, तडफड वाढली. वडील वारली.
आई वडिलांच्या प्रयत्नांना सोडीना. कशी तरी तिची समजूत घातली. तिचा हंबरटा ऐकू आला नाही अशा वृत्तीनं मी पुढच्या व्यवस्थेला लागलो. आईच्या डोळ्याचं पाणी खळेना. काय बोलावं हे सुचेना. बायकोचे दिवस भरत आलेली छातीवर दगड ठेवून मी जे पुढे येईल त्याला तोंड देत होतो. पण एक सरलं न सरलं तोच दुसरं उद्भवलं. बायको बाळंत झाली. आमचा भैया झाला. नवा जीव जन्माला आला. आईच्या धीराचं कसं कौतुक करावं ते समजेना. जणू काही झालं नव्हतंच अशा उत्साहानं तिनं नव्या जीवाचं स्वागत केलं. तिच्या आवडीनंच त्याला आजोबांचं नाव ठेवण्यात आलं. गावाबाहेरच्या त्या चंद्रमौळी झोपडीत दुःखाच्या त्या वैराणात सुखाचं फुल उमगलं. पण मी इतका पिचलो होतो की झालेला आनंद दाखवत हसावं की न संपणारे दुःख भोगवत रडावं हे मला कळेना. भैया आमचा पहिला अपत्य, त्यात मुलगा. पण माझ्याच्यानं सुखदुःखाचे हे चटके सहन होत नव्हते. माझं जीवनचक्र इतक्या वेगानं फिरू लागलं होतं की अनेक वर्षात यावे ते अनुभव थोड्या दिवसाच्या अंतरानं माझ्या वाट्याला येत होते. झोपडीतल्या चिमुकला पाहुणा 10 दिवसाचा झाला नसेल, तोच माझ्या काखेत गोळा आला. अंगात ताप सणसणला. यातना असह्य झाल्या. प्लेगनं मला न्यायचं ठरवलेलं दिसत होतं. आई आपलं उतारवय विसरली. ताजं दुःख विसरली. बायको आपली प्रकृती विसरली. नवा जीव विसरली आणि दोघीही माझं निस्तरू लागल्या. नुसतं काम करायचं आणि आकाशाकडे पाहायचं. आकाश मात्र झोपडीच्या छपरातून जागजागी स्पष्ट दिसत असे. तेवढाच आधार. डॉक्टरला बोलावण्यात आलं. तो ओळखीचा होता. त्यानं धीर दिला. झोपडीतल्या देवलानीकडे आईसारखे बघत बसे आणि मनातल्या मनात ईश्वराचा धावा करी. बायकोला वेळ लागायचं शिल्लक उरलं होतं. नवा जीव. हा भैया मात्र मोठी चोळत हसून पडून राहील. पण हळूहळू ते संकट टळलं. मी पूर्ण बरा झालो. गावातला प्लेग संपला. झोपड्यातील लागण बंद झाली. आकाश निरभ्र झालं. गावात परत जायची वेळ आली. सगळं सामान जुळवून मी निघण्याची तयारी केली. पण आईचे पाय हालेनात. मी आणि बायको जागच्या जागी खिळून राहिलो. आईचे डोळे पाण्याने डबडबले. मी निघण्याची घाई करू लागलो. पण आई निघेना. बायको निघेना. मी समजलो माझ्या वडिलांची आठवण त्यांना मागे ओढत असावी. आई म्हणाली, यावेळी मला रडू येतं ते झोपडी सोडताना. हे घर नाही सोडवत रे. 2-2.5 महिने राहिलो इथं. सुखदुःखाची अनुभवली. आता पाय नाही उचलत. सुख कसली सगळे दुःखच अनुभवली होती त्या 2 महिन्यात आम्ही. तरीही ते घर सोडवताना आई रडत होती. बायको रडत होती. मी रडत होतो. आम्हाला रडताना बघून भैयानं बोकड पसरलं. आता मात्र सगळं बदललं. हा भैया पार बदलला. तुमची पिढीच सगळी बदलली. हे घर विकताना भैयाला काही वाटलं नाही. त्याच्या डोळ्यात एक थेंबही नाही. आप्पासाहेबांचा चेहरा व्याकुळ दिसत होता. डोळे पाणावले होते. मी गहिवरलो. पण भैयाच्या वतीनं मी म्हणालो, आप्पासाहेब, एका गावातून दुसरीकडे जायचं, जिथं पोट भरेल ते आपलं गाव समजायचं, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत नाही का? मग भैयाचं काय चुकलं? ते ठीक आहे. पण मला राग येतो तुम्हा नवीन लोकांच्या वृत्तीचा. एवढं अनेक पिढ्यांचं घर आज विक्रीला निघालं. कित्येक वर्षाचे नाजूक पाशा आज तुटणार. एक इतिहास संबंध मिटणार. पण तुम्हाला नवीन लोकांच्या डोळ्यात एक अश्रू नाही, भावनेचा ओलावा नाही. आप्पासाहेबांचा आवाज घोगरा झाला होता. विलक्षण भेदक झाला होता. काळाचा विलाप, इतिहासाचा आक्रोशच जणू माझ्या कानात शिरत होता आणि मला हादरवीत होता.